गोरगरिबाला न्याय मिळालाच पाहिजे, गोरगरिबाला न्याय मिळालाच पाहिजे। कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आणि कोण म्हणता देत नाही। तुम्ही सरळ गुन्हा दाखल करा, तुम्ही बॉडी घेऊन मयत करतो, फिर्याद घ्या, तुझ्या भावाची फिर्याद घ्या, जेवढे कॉन्ट्रॅक्ट झाले ना सगळ्यावर गुन्हा दाखल होऊ द्या, त्याशिवाय आम्ही इथं हलणार नाही। आम्हाला दे, आम्हाला दे, आम्हाला दे। या कंत्राटचं भाड्याचं गणाचं काय, या कंत्राटचं भाड्याचं गणाचं काय, कोण म्हणता देत नाही, महापालिका अधिकाऱ्याचं गणाचं काय, महापालिका या कंत्राटचं गणाचं काय। महापालिकेच्या आवाजात तपास तोच असतो आणि तुमचं म्हणणं आहे तर आम्ही तक्रारीला कुठले नाही म्हणत, आम्हाला काय अडचण नाही, आम्हाला आम्ही तक्रार घेऊ, एफआयआर दाखल करता साहेब, काय अडचण नाही। जसे काम करत होता तो घंटागाडी ड्रायव्हर होता, काल त्याची गाडी धुताना घंटागाडी धुताना तसं त्याची सुद्धा मोटर धुत असताना त्याला करंट लागून जागेवरच तो मृत्यू पडला। ते महानगरपालिकेचा रॅम्प आहे, महापालिकेचा ठे आहे त्या काउंटरच्या ताब्यामध्ये। अजून हा हेल्मेट सुद्धा मतदाराकडे काम करत होता, परंतु काम करत असताना जबाबदारी मतदाराची महानगरपालिकेची आहे। कालच्यापासून कोणीही बोलायला तयार नाही, त्याचे 2 लहान लेकरं आहेत आणि त्याची आई बाप अजून मिसेस आहे, त्याच्यावर कुटुंब होता, ते 2 पाड्या काम करून त्याचा कुटुंब चालत होता। आज अचानक तो करंट लागून मयत झालेला आहे। खरं म्हणत तर मतदार जबाबदारी असते, एका साध्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा कामगारांवर इन्शुरन्स उतरतोय, एवढी महानगरपालिकेचा करोडो रुपये उलाढाला करतोय आणि त्या मतदारांनी त्या कामगारावर कधी इन्शुरन्स उतरवलेला नाही। आणि कालच्यापासून बोलतो त्याला काय तर त्यांना मदत करा, कोणी मदत करायला तयार नाही, महापालिकेत सुद्धा लोक कोणी यायला तयार नाही। आयुक्तांना सुद्धा रिक्वेस्ट केलं मी, आयुक्त म्हणले पाठवतो, त्यांनी सुद्धा पाठवलं नाही। उपआयुक्तांना फोन केलं की आमच्याकडे कमिटी आलेली आहे, आम्हाला वेळ मिळत नाही। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की कामगाराचा जीव एवढा शस्त्र झाला महापालिकेला त्या मतदारांना, असं मला वाटतं। यासाठी आम्ही ते आंदोलन करतो, पोलीस खात्याने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्या मतदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू। यासाठी त्यांनी सांगितलं होतं, इथून उठलो, अजून महानगरपालिके गुन्हा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून सुद्धा महानगरपालिकेच्या विरुद्ध सुद्धा आम्ही मोठा आंदोलन उभा करणार आहे। कारण शेवटी ह्या हेरेमेटला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। कारण ज्या मतदारांनी बॉडी इथं आणताना एवढं बोगस काम केलं त्यांनी की त्या मतदारांनी काय लिहिलं माहिती आहे का, त्या ठिकाणी स्वतःची मोटरसायकल धुताना त्याला करंट लागला। बा ठीक आहे बाबा, घंटागाडीचा ड्रायव्हर आहे, घंटागाडी धुवून तो मोटरसायकल धुतला, याचा अर्थ असा नाही की मग त्या ठिकाणी रॅम्प कोणाचा आहे, महापालिकेचा आहे। तिथं सकाळी एका ड्रायव्हरला शॉक लागला, तो ताबडतोब ड्रायव्हर बाजू सरकला, तो सगळ्याला सांगितलं की करंट लागला, ह्याला माहित नाही, पण मतदाराला माहित असेल बघाल ना की आधी करंट लागला। आता ते जागेवर तुम्ही जाऊन बघा, 2 कुत्रे मरून पडले तिथं करंट लागून। हे सुद्धा त्यांची जेवढी लापरवाही त्यांची आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आपले कामगार काम करतात त्या कामगार म्हणले तर आपण जेव्हापेक्षा जास्त त्याला सांभाळावं लागतंय। ते घाणीचं साम्राज्य आहे, कचरा उचलतात, घाणीमध्ये हात घालून काम करतात, अशा लोकांना सुद्धा तुम्ही विचार करत नाही, काय अर्थ आहे। त्यासाठी माझी एकच विनंती की महापालिकेवर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, अशी माझी विनंती आहे। कचरा व्यवस्थापनमध्ये वॉटरवेज ही कंपनी सोलापूर महानगरपालिका येथे कचऱ्याचे टेंडर घेण्यात आलेले आहे 2024 मध्ये। त्या पद्धतीने आम्ही घनकचऱ्याच्या टेंडरचे सह मक्तेदार म्हणून आम्ही त्यांचे काम पाहत आहे। ह्याच्या अनुषंगाने सदरचे गुरसिद्धप्पा हिरेमठ हा आमच्याकडे RC कॉन्ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत आहे व त्याच्या सेकंड शिफ्टमध्ये काम चालू असताना तो पलीकडे HSR टाकी रॅम्प येथे ट्रान्सपोर्टेशन येथे तो तिथे रॅम्पवर त्याचे बाईक घेऊन गाडी तो स्वतः धुवत असताना त्याला करंट लागून त्याच्या जागीच मृत्यू पडलेला आहे। सदरच्या आमच्या कंपनीकडून त्याला 2 लाख रुपये आम्ही सध्या परिस्थितीत घोषित केलेले आहे त्यांच्या परिवाराकडे। अजून त्यांच्यात बाबा मिस्त्री व त्यांनी आम्ही बसून काय त्याच्यात अजून मार्ग चांगला निघेल त्या पद्धतीने आम्ही त्या कंपनीमार्फत त्यांना सहकार्य करून त्यांना न्याय मिळवण्याची माझी ही इच्छा आहे व मी करून देईन, ही माझी शाश्वती गवाह आहे। सर इन्शुरन्स वगैरे काढलं होतं का? हां, इन्शुरन्स वगैरे त्याचं काढलेलं आहे। ESI आणि PF त्या माध्यमातून 2, 2.5, 3 लाख जेवढ्या मिळतील त्याचा आम्ही पाठपुरावा करून ते पण आम्ही सहकार्य करून त्याला आम्ही त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ। तर ग्रुप इन्शुरन्स काढण्यात आलं होतं का? वारंवार इन्शुरन्स हे
आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे आपल्या महापालिकेच्या नियमामध्ये नाही आहे. ESI आहे फक्त त्यांच्या दवाखान्यासाठी आणि परिवारासाठी आहे. ग्रुप इन्शुरन्स आम्ही काढलेले. जर आता यांची मागणी आहे ग्रुप इन्शुरन्स काढा म्हणून सकाळच्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे, ते पण आम्ही इन्शुरन्स 3 दिवसात त्यांना काढून देऊ. सगळ्यांना जे आमचे कर्मचारी 600 आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही हे इन्शुरन्स काढून देऊ. ओके.